नमस्कार मित्रांनो. तर आज बघा आपला पक्ष्याचा दुसरा दिवस आहे. रात्री बघा आपल्याला पक्षी आलेला आहे. तर आता खया पाणी वगैरे झालेलं आहे बरं का पक्ष्यांचं. हे आपण पेपरावरती पक्षी घेतलेला आहे. तर सकाळ आपल्याला ते पेपर काढायचं आहे बरं का. तर ह्या जे एक गोल आहे ना, त्या गोलाचं 2 गोल सकाळ करायचं आहेत आपल्याला. आणि ही काय होतं, संध्याकाळचं थंडी असल्यामुळं पक्षी काय करतो, असा गोल करून बसतो. तर ह्याच्यासाठी आम्ही काय केलं, हा जुगाड, हे 2 लिटरचं कॅन्ड आहे. तर ह्याच्यात आम्ही दगडं भरलेले आहेत. तर दगडी भरलेले आहेत. तर ते असं हलवलं की पक्षी कसा असा पळून जातो, एका जागेला बसत नाही. तर त्यासाठी हे आम्ही जुगाड केलेला आहे. आणि पक्षी कसा खाद्य पण खातो आणि पाणी पण पितो. आणि जी पक्षी आपण उठवलं नाही तर हा बघा कसा एकमेकाच्या उरावर बसलेला आहे, तर त्या पक्षी मरू शकतो. त्यासाठी हे आपण जुगाड केलेलं आहे. आणि जे आपण पक्ष्याला पोत्याने किंवा बोलून हे केलं, उठवलं, तर पक्षी उठत नाही का सगळा. तर त्यासाठी असं केलं की हा पक्षी बसलेला आहे तर का असा पळून जातो. तर हे असं पळून गेला पाहिजे पक्षी, त्याच्यासाठी हे आपण जुगाड केलेलं आहे. आणि हे तुम्ही पण करू शकता बरं का. आजचा आपल्या पक्षाला बघा दुसरा दिवस आहे. आणि आता आपल्याला बॅलर पण पेटवायचे आहेत. आपण आता सरपण पण घेऊन आलेलो आहे, कारण की कसं थंडी वाजायला सुरुवात होती. मग त्यावेळेस पक्षी असा गोल राऊंड करून बसतो बरं का. हे बघा एकामेकाच्या उरावर बसलेले आहेत पक्षी. तर ते आपल्याला आता उठवायचे आहेत पक्षी आणि ड्रम पेटवायला सुरुवात करायची. म्हणजे कसं, हे जे आपण शिलिंग वगैरे केलं आहे त्यातून आत हवा येत नाही, पण आतली जी हे आहे ना, पेस आहे ना, ता गरम राहिला पाहिजे. त्यासाठी आपण ड्रम पेटवणार आहेत बघा.